आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं किल्ले शिवनेरीवरती आगमन झालेलं आहे। त्यांच्या प्रमुख उपस्थितीत आजचा मुख्य कार्यक्रम संपन्न होणार आहे। सर्वात आधी पूजा केली जाईल आणि त्यानंतर शिवजन्मोत्सव साजरा होणार आहे। मुख्यमंत्री काय बोलतात, काय प्रतिक्रिया देतात याकडे लक्ष असेल। पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे सुद्धा मुख्यमंत्र्यांसोबत उपस्थित आहेत। स्वागत केलं जाते मुख्यमंत्र्यांचं। काही वेळापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा शिवनेरीवरती पोहोचलेले आहेत। जसं मगाशी सांगितलं त्याप्रमाणे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे, कारण कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती होत असलेला कार्यक्रम आणि त्यामुळे खूप मर्यादित स्वरूपात शिवभक्तांना आज किल्ले शिवनेरीवरती परवानगी आहे। मुख्यमंत्री पोहोचलेत आणि थोड्याच वेळात मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होईल। किल्ले शिवनेरीवरची दृश्य ढोल ताशांचा गजर सकाळपासून इथे निनादतोय। खरं तर अनेक शिवभक्तांची इच्छा आहे प्रत्यक्ष कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची, परंतु केवळ 5 धारकांनाच या कार्यक्रमाला परवानगी देण्यात आलेली आहे। राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवनेरीवरचा हा कार्यक्रम पार पडणार आहे। खासदार संभाजीराजे छत्रपती यांची सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थिती आहे। अखंड ऊर्जेचा, अखंड प्रेरणेचा स्रोत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। त्यांची आज जयंती आहे, जी देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। राज्यात विविध ठिकाणी विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। शिवाजी महाराजांचं जन्मस्थान आहे आणि त्या परिसराला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे। ढोल ताशांचा गजर सध्या ऐकायला मिळतोय आणि मोठ्या उत्साहात शिवजन्मोत्सव शिवनेरीवरती साजरा होणार आहे। अगदी मोजक्याच लोकांना आत मुख्य कार्यक्रमाला जाण्याची परवानगी मिळालेली आहे। बाकीच्या लोकांना नाईलाजास्तव बाहेरच थांबावं लागणार आहे। आज जाण्याचा रस्ता सुद्धा चिंचोळा आहे। मास्क वापरणं बंधनकारक आहे। कोविडच्या पार्श्वभूमीवरती हा कार्यक्रम होतोय, त्यामुळे अनेक मर्यादा, अनेक नियमांचं पालन या कार्यक्रमात करावं लागतंय। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, खासदार संभाजीराजे छत्रपती हे सर्वजण मुख्य कार्यक्रमासाठी पोहोचलेले आहेत। किल्ले शिवनेरीवरही थेट दृश्य आपण पाहतोय। इथं बस का? इथं थांबतो की वर सगळे एकोणीस फेब्रुवारी 1630 ला छत्रपती शिवरायांचा जन्म किल्ले शिवनेरीवरती झाला। यावेळेला शिवजयंती साजरी होतीये, परंतु ती कोरोनाच्या सावटाखाली साजरी होत असल्यामुळे अनेक निर्बंधांचं पालन राज्यभरातल्या जनतेला करावं लागतंय। यावर्षी कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम किंवा पोवाड्याचे कार्यक्रम, व्याख्यानं, गाणं, नाटकं यांचं सादरीकरण केलं जाऊ नये किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जाऊ नये, करण्यात येऊ नये असे आदेश देण्यात आलेले आहेत। प्रभात फेरी, बाईक रॅली, मिरवणुका याची रेलचेल असते। राज्यभरात हे कार्यक्रम सातत्याने आयोजित केले जातात, परंतु यावर्षी या कार्यक्रमांवरती अर्थातच निर्बंध आहेत। सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून 100 व्यक्तींच्या उपस्थितीमध्येच कार्यक्रम केला जावा अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत। सांस्कृतिक कार्यक्रमांच्या ऐवजी आरोग्यविषयक कार्यक्रमांना प्राधान्य दिलं जावं। रक्तदान शिबिरं आयोजित केली जावीत, स्वच्छता उपक्रम हाती घेतले जावेत अशी विनंती करण्यात आली आहे। किल्ले शिवनेरीवरती कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे।
फेब्रुवारी 1630ला महाराजांचा किल्ले शिवनेरीवरती जन्म झाला. मराठा साम्राज्याचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, हिंदवी स्वराज्याचे निर्माते म्हणून जगभरात छत्रपती शिवरायांची ख्याती आणि छत्रपती शिवरायांची ओळख आहे. त्यांची युद्धनीती, त्यांनी ज्या पद्धतीने राज्यकारभार केला त्याची पद्धती ही आदर्शवत पद्धती मानली जाते. आजही अनेक मावळ्यांना, अनेक सैनिकांना छत्रपती शिवाजी महाराज हे नाव उच्चारलं की वेगळं स्फुरण चढतं, वेगळी ऊर्जा मिळते. शिवजयंतीचा कार्यक्रम किल्ले शिवनेरीवरती सुरू झालेला आहे. मर्यादित लोकांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, काही निवडक मान्यवर नेते आणि सोबतच खासदार संभाजीराजे छत्रपती यांची या कार्यक्रमाला उपस्थिती आहे. जिथे हा मुख्य कार्यक्रम सुरू आहे तिथे थेट जाण्याची परवानगी फार कमी लोकांना देण्यात आली आहे. त्यामुळे आतल्या कार्यक्रमाची दृश्य कदाचित काही वेळामध्ये आपण पाहू शकू. नाझीम मुल्ला आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत. नाझीम, मुख्यमंत्री तिथे पोहोचलेले आहेत, मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. नंदा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या ठिकाणी पोहोचलेले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, खासदार छत्रपती संभाजीराजे असतील आणि आदित्य ठाकरे हे स्वतः देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. जो सोहळा या ठिकाणी शासकीय पूजेचा सुरू होणे अपेक्षित होतं ते आता सुरू झालेला आहे. आता पाहणा सोहळा जो आहे तो पार पडलेला आहे. जिथं छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान आहे त्या ठिकाणीच हा पाळणा सोहळा जो आहे तो परंपरेनुसार आणि तोही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय पूजेची प्रथा आहे त्याप्रमाणेच पार पडलेला आहे. आणि आता मुख्यमंत्री त्या जन्मस्थानापासून बाहेर येणार आहेत आणि इथं आल्यानंतर आता जो लेझिम सोहळा आहे आणि इथं जे विविध खेळ जे आहेत ते या ठिकाणी रंगणार आहेत. पोलिसांकडून जी मानवंदना दिली जात असते ती मानवंदना देखील आता इथं दिली जाणार आहे. आणि त्यानंतर पुढचा जो कार्यक्रम आहे तो म्हणजे जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे मुख्य मंदिरामध्ये तिथं जाऊन अभिवादन केलं जाईल आणि मग मार्गदर्शनपर भाषणं या ठिकाणी होणार आहेत. परंतु यावेळेला कोरोनाची मोठी पार्श्वभूमी आहे त्यामुळं मोजकेच शिवभक्त जे आहेत या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामुळं काही नाराजी जरी असली तरी छत्रपती संभाजीराजेंनी सांगितलेलं आहे की तुम्ही जिथं आहात त्याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काही वारसा आहे, जे काही त्यांचे विचार आहेत ते विचार जे आहेत ते प्रत्येकामध्ये रुजावेत, त्या प्रकारचे कार्यक्रम जे आहेत ते ठिकठिकाणी घ्यावेत. त्यामुळं इथली परिस्थिती जी आहे ती अगदी थोडक्यात सगळं छोटेखानी कार्यक्रम पार पडतोय. मात्र उत्साह जो आहे तो कायम आपल्याला पाहायला मिळतोय. राजीव, थोडंसं थांबवते. मुख्यमंत्री आणि इतर मान्यवर बाहेर आले.
सन्मानगड राष्ट्रीय सलट सलामी सन्मानगड वाजव शत सन्मानगड संगीन उतारेगा उतर गड संगीन गड सावधान सन्मानगड खड़े खड़े एक स्लैग भर पेश कर फिर भर पेश कर फिर भर पेश कर खड़ी कर सन्मानगड माजोशियत सन्मानगड बगालशियत माजोशियत सन्मानगड बगालशियत सन्मानगड विसर्जन माजोशियत मुख्य कार्यक्रमाला अर्थातच सुरुवात झालेली आहे. खूप मर्यादित लोकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होत असल्यामुळे जरी नाराजी व्यक्त होत असली तरी नियमांचं पालन करावं असं आवाहन केलं जात आहे. पोलिसांकडनं मानवंदना देण्यात आली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, खासदार संभाजीराजे छत्रपती यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला आहे.
साहसी खेळांची प्रात्यक्षिकं, ढोलताशा पथकाचं सादरीकरण मुख्यमंत्री आणि मान्यवरांसमोर केलं जाणार आहे. नाझीम, पुढचा कार्यक्रम कसा असणार आहे? पाळणा सोहळा जो आहे संपन्न झालेला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेसह खासदार छत्रपती संभाजीराजे हे आता बाहेर आलेले आहेत आणि जिथं हा शिवजन्मस्थान आहे तिथंच बाहेर विविध खेळ जे आहेत ते रंगलेले आहेत आणि त्याचा आनंद जो आहे तो हे सर्वजण घेताना आपण या दृश्यांमधून पाहू शकतोय. त्यानंतरचा पुढचा जो कार्यक्रम असतोय तो म्हणजे जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे मुख्य मंदिरामध्ये, तिथं अभिवादन केलं जातं आणि मुख्य कार्यक्रमाला तर जे सभा होते ती पार पडते आणि मग हा कार्यक्रम संपतो. परंतु याच्यावरती मोठी कोरोनाची पार्श्वभूमी असल्यामुळे आपण पाहतोय की सकाळपासून जी दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय, मोजकेच लोक या ठिकाणी आहेत. तशा प्रकारची पासची व्यवस्था केली आहे. ज्यांच्याकडे पास आहे त्यांना तिथं उपस्थित राहता येतोय. मात्र उत्साह जो आहे तो कोणताही कमी झालेला नाहीये. कोणताही खंड जो आहे तो या शिवजयंती महोत्सवामध्ये पडू दिला गेलेला नाहीये. त्यामुळं उत्साह आणि जे आहे ते पाहतोय आपण इथं किती मोठ्या प्रमाणात आहे. खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी सर्वांना आवाहन केले की जिथं आहात तिथंच तुम्ही आपल्या महाराजांची जयंती जी आहे ती साजरी करा. त्यांचे विचार जे आहेत ते प्रत्येकाच्या मनामध्ये रुजावेत अशा प्रकारचे विविध कार्यक्रम घ्या. त्यामुळं प्रत्येक शिवभक्त जो आहे तो आपापल्या ठिकाणी तशा प्रकारचे कार्यक्रम घेताना दिसतोय आणि जो शासकीय पूजा या ठिकाणी पार पडताना आपण शिवनेरी गडावरती पाहतोय. ज्ञानदा, या मुख्य कार्यक्रमानंतर इथले उपस्थित मान्यवर शिवभक्तांना संबोधित करणार आहेत का, काही बोलणार आहेत का? प्रत्येक वर्षी अशाच प्रकारचा कार्यक्रम असतो आणि तोच कार्यक्रम या ठिकाणी पार पडणार आहे. उद्धव ठाकरे असतील, अजित पवार असतील आणि त्यांच्यासोबतच खासदार छत्रपती संभाजीराजे जे आहेत ते इथं उपस्थित असणाऱ्या मोजक्याच शिवभक्तांना जे आहेत ते मार्गदर्शन करणार आहेत. पुढची दिशा जी आहे ती ठरवली जाणार आहे. कारण कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव जो आहे तो आपण पाहतोय. त्यामुळे दिवसभर जे गावागावात जे शिवजयंतीचे सोहळे पार पडणार आहेत तिथं कशा प्रकारे सोहळे पार पडावेत याचं मार्गदर्शन या ठिकाणाहून होणार आहे आणि इथंच अगदी थोडक्याप्रमाणे हा सोहळा साजरा झाल्यामुळं त्याचा धडा जे आहे ते सर्वांनी घ्यावा असं एक आव्हान जे आहे ते इथून केलं जाणार आहे. यंदा हजारो शिवभक्तांची खरं तर इच्छा होती आज शिवनेरीला येण्याची, हा मुख्य कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची, पण कोरोनाच्या निर्बंधांमुळे ते होऊ शकलं नाही. काय भावना व्यक्त करतायत शिवभक्त? यंदा प्रत्येक वर्षीच शिवनेरी गडावरती शिवभक्त मोठ्या संख्येनं अगदी आदल्या दिवशीच येत असतात आणि दुसऱ्या दिवशीची ज्यावेळेला सुरुवात होते तेव्हापासूनच शिवज्योत ज्या आहेत त्या घेऊन आपापल्या गावी जे आहेत ते जाताना आपण पाहिलेलं आहे. परंतु यंदा कोरोनाची पार्श्वभूमी असल्यामुळं कलम 144 जे आहेत ते शिवनेरी गड असेल, जुन्नर परिसर असेल या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे. त्यामुळं जे शिवभक्त प्रत्येक वर्षी या ठिकाणाहून शिवज्योत घेऊन जातात त्यांच्यावरती प्रतिबंध आणण्यात आलेले आहेत. काही मोजके शिवभक्त जे आहेत ते आधी या ठिकाणी पोहोचले होते, त्यांनी इथून शिवज्योत घेऊन जातानाचं दृश्य जे आहे ते दिसत होतं. मात्र ते हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच शिवभक्त जे आहेत ते होते आणि आता सकाळी देखील गडाच्या पायथ्याशी हजारो शिवभक्त या ठिकाणी पोहोचलेले आहेत. परंतु त्यांच्याकडे पास नसल्यामुळे त्यांना वरती येण्यास मज्जाव घातलेला, त्यामुळे त्यांच्यात नाराजी जी आहे ती दिसून येते. परंतु इथं पोहोचल्याचं त्यांच्यामध्ये समाधान जे आहे ते त्यांच्याकडून व्यक्त होत होतं आणि जो सोहळा ज्या पद्धतीनं शासनाने नियम घालून दिलेला आहे त्या पद्धतीनं पार पडतो यातही त्यांचं समाधान जे आहे ते व्यक्त होताना दिसत आहे. त्यांचा नाजिम, तुम्ही राहाच आपल्यासोबत. सध्या आपण किल्ले शिवनेरीवरची ही दृश्य पाहतोय. पोलिसांकडनं मानवंदना दिली गेली, पाळणा सोहळा संपन्न झालेला आहे आणि शिवजयंतीचा उत्साह, शिवजयंतीचा जल्लोष हा राज्यभरात अनुभवता येतोय. नाजिम, मुख्यमंत्र्यांसोबत इतर कोण कोण मान्यवर कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत? सुरुवातीला आपण पाहिलं की पहिल्या हेलिकॉप्टरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि स्थानिक आमदार जे आहेत व बेनके ते या ठिकाणी आल्याचं आपण पाहिलं होतं. दुसऱ्या हेलिकॉप्टरमध्ये स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे चिरंजीव पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे स्वतः त्यांच्यासोबत उपस्थित झालेले आहेत आणि खासदार छत्रपती संभाजीराजे जे आहेत ते मुक्कामीच या ठिकाणी आले होते. त्यामुळे ते पायी गडावरती आलेले आहेत आणि इतर जे
इतर संघटना आहेत, ज्या शिवभक्तच्या संघटना आहेत त्या देखील इथं पोहोचलेल्या आहेत. त्यांना पास दिलेले आहेत आणि जे पास ज्यांना मिळालेले नाहीये ते खालीच या ठिकाणी आहेत आणि याच सगळ्यांच्या उपस्थितीत अगदी 100 जणांचाच आकडा जो आहे तो गृहीत धरलेला होता आणि त्यांच्या उपस्थितीत हा छोटेखानी कार्यक्रम जो आहे तो या ठिकाणी पार पडताना दिसतोय. ज्ञानदा, आपण पुन्हा एकदा किल्ले शिवनेरीवरची दृश्य पाहतोय. शिवजयंतीचा जल्लोष आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होत असलेला मुख्य सोहळा. जशी माहिती नाजिमने दिली की पाळणा सोहळा झालेला आहे. काही साहसी खेळांचं प्रात्यक्षिक आता मुख्यमंत्र्यांसमोर सादर केलं जाईल. या दरम्यान पोलिसांनी सुद्धा मानवंदना दिली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे सोबतच खासदार संभाजीराजे छत्रपती या सर्वांची उपस्थिती आहे या प्रमुख सोहळ्यासाठी. या सोहळ्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राज्यातल्या देशातल्या शिवभक्तांना संबोधित करणार आहेत. जशी आपल्या सर्वांना कल्पना आहे की कोरोनामुळे काही निर्बंध जरूर आलेले आहेत आजच्या शिवजयंतीवरती, परंतु उत्साह अजिबात कमी नाही. मनात भावना तीच आहे. फक्त शक्य असेल त्यांनी घराघरातूनच हा शिवजयंतीचा उत्सव साजरा करावा असं आवाहन वेळोवेळी सरकारच्या वतीनं केलं जात आहे. एकीकडे किल्ले शिवनेरीवरची दृश्य, मुख्य सोहळा होत असतानाची दृश्य आणि दुसरीकडे आपण पुण्याच्या बालेवाडीमध्ये शिवरायांना मानवंदना दिली जाते तीही दृश्य पाहतोय. ढोलताशा पथकं आहेत, लेझिम पथकं आहेत. पुण्याच्या बालेवाडीतली दृश्य आणि किल्ले शिवनेरीवरची दृश्य. एबीपी माझावरती दुपारी 12 वाजता शिवजयंतीच्या निमित्तानं मानाचा मुजरा विशेष कार्यक्रम सुद्धा आपण बघू शकणार आहात. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत किल्ले शिवनेरीवरती होणारा कार्यक्रम आपण थेट पाहतोय. मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री, राज्याचे पर्यावरण पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह खासदार संभाजीराजे छत्रपतींची सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थिती आहे. छत्रपती शिवाजी महाराज की शिवरायांची पालखी आहे आणि पालखी पुढे नेण्याचा, पुढे वाहून नेण्याचा मान मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना मिळालाय. किल्ले शिवनेरीवरती सुरू असलेला हा कार्यक्रम आधी मुख्य सोहळा पार पडला, त्यानंतर पोलिसांकडनं मानवंदना देण्यात आली आणि आता पालखी सोहळ्याला सुरुवात झालेली आहे. छत्रपती शिवरायांच्या पराक्रमानं महाराष्ट्राची भूमी पावन झाली आहे, पवित्र झाली आहे आणि शिवरायांचा आदर्श फक्त महाराष्ट्रासमोर नाही तर तो देशासमोर आणि जगासमोर आहे. पुण्याच्या बालेवाडीतली दृश्य एका बाजूला तर दुसरीकडे किल्ले शिवनेरीवरच्या कार्यक्रमाची दृश्य आपण पाहतोय. शिवजयंतीचा उत्साह आणि आनंद आज राज्यभरात पाहायला मिळतोय. मुंबईमध्ये शिवाजी पार्कात काही वेळापूर्वी राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सुद्धा शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला वंदन केलं. तर मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरामध्ये असलेल्या शिवरायांच्या पुतळ्याला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे, विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. आज विविध संघटनांच्या वतीनं कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय, परंतु हे कार्यक्रम मर्यादित स्वरूपातले असावेत
फार लोकांची गर्दी नको, विशेष करून स्वच्छता अभियान आणि आरोग्य शिबिरांचं आयोजन केलं जावं आणि आरोग्यविषयक माहिती लोकांना दिली जाऊन जनजागृती करावी असं आवाहन सरकारच्या वतीनं करण्यात आलंय. आज एबीपी माझाच्या वतीनं पुण्याच्या बालेवाडी परिसरामध्ये शिवजयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आज दुपारी 12 वाजता तुम्ही एबीपी माझावरती शिवजयंतीच्या निमित्तानं विशेष कार्यक्रम मानाचा मुजरा पाहू शकणार आहात. आता सध्या बालेवाडीमध्ये मानवंदना दिली जाते, ढोल ताशाचा गजर सुरू आहे आणि त्या कार्यक्रमाची थेट दृश्य. तर पुण्यामध्ये मानाचा मुजरा या विशेष कार्यक्रमाचं आयोजन एबीपी माझानं केलेलं आहे. तर दुपारी 12 वाजता तुम्ही एबीपी माझावरती जय भवानी जय शिवाजी हा विशेष कार्यक्रम बघू शकणार आहात. शिवनेरीवरचा कार्यक्रम आपण पाहतोय. जे उभे आहेत तरी खाली स्थानापन्न व्हायचे. सर्वांना कळकळीची विनंती आहे, पोलीस प्रशासनात सहकार्य करायचे. सर्व शिवभक्तांना विनंती आहे, या ठिकाणी पोलीस प्रशासनात सहकार्य करायचे. त्यांच्या उजव्या आणि डाव्या बाजूस उभे असलेले मान्यवर शिवभक्त यांना विनंती आहे, त्या ठिकाणी स्थानापन्न व्हायचे आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जरा बारीक करा मागे आणि हात तिरका हे जरा हे घाला. हा बस जास्त करा तिकडे. हा बस बस बस. हा बस बस वर बांधा ना आता. बांधा. त्या ठिकाणी सर्व अरे इकडून ये ना बाहेरून. राजे राजे मास्क व सॅनिटायझरचा वापर करायचा आहे. सोशल डिस्टन्सिंग आपल्यामध्ये ठेवायचं आहे. शिवबा आणि मा जिजाऊंचा पुतळा त्याला वंदन करून पुढच्या कार्यक्रमाला आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री रवाना होतात. दूरदृष्टी, सुशासन आणि लष्करी यंत्रणा यांच्या बळावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी सामर्थ्यशाली राज्याची निर्मिती केली.
अभिवादन सभेकडे मत होत आहे. सर्व बलाढ्य मान्यवरांना शत्रूंचं मनोधैर्य खच्ची करून आणि त्यांना कारवाईचा सुगावाच लागू न देता गनिमी काव्याचं महाराजांचं तंत्र आजही चर्चिलं जातं, आजही अवलंबलं जातं या ठिकाणी आणि महाराजांची अनेक गुणवैशिष्ट्य आपणा सर्वांना आजही प्रेरणा देतात, पुढेही देत राहतील. शिवनेरीवरच्या मुख्य कार्यक्रमाची दृश्य आपण पाहतोय. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होतोय. एच. रिजवी पोस्टमास्टर जनरल पुणे यांचाही या ठिकाणी जन्मभूमी दादा LED जाईल, मी बाहेर